आज आपण छान पारंपरिक पद्धतीच्या दूध शेवाळ्या बनवणार आहोत. नमस्कार, स्नेहल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. अगदी जुनी पद्धत आहे. अशा पद्धतीच्या शेवाळ्या आधी बनवल्या जायच्या आणि अजूनसुद्धा बनवल्या जातात. जास्त करून तर नवरदेव पारावर जातो त्यावेळेला सुद्धा ह्या शेवाळ्या अशा पद्धतीने बनवल्या जातात, दूध शेवाळ्या. आणि भरपूर गावांमध्ये अशा शेवाळ्या बनवल्या जातात. आपण जास्त करून तर शेवाळ्यांची खीर बनवतो, परंतु आज आपण वेगळ्या पद्धतीने दूध शेवाळ्या बनवणार आहोत. तर दूध शेवाळ्या बनवण्यासाठी या ठिकाणी मी शेवाळ्या घेतलेल्या आहेत. ह्या खूप बारीक नाही आणि खूप जाड नाही, अशा मीडियम आकाराच्या घरगुती शेवाळ्या आहेत. रव्या मैद्याच्या असतात, गव्हाच्या पिठाच्या आणि रव्याच्या असतात. असे 2 प्रकार बनवले जातात शेवाळ्यांमध्ये. तर कुठलाही प्रकार असेल तर तरी देखील आपण अशा दूध शेवाळ्या बनवू शकतो. तर या ठिकाणी एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी सगळ्यात प्रथम उकळवून घ्यायचं आहे. आता तुमच्या शेवाळ्या किती आहेत त्याच्या 3 ते 4 पट पाणी घालायचं आहे आणि हे पाणी उकळवून घ्यायचं आणि उकळल्यानंतरच उकळत्या पाण्यामध्ये शेवाळ्या आपल्याला टाकायच्या आहेत. म्हणजे त्यांची चव छान लागते उकळलेल्या पाण्यामध्ये शेवाळ्या घातल्यामुळे. थंड पाण्यात घालायच्या नाही, नाहीतर मग त्या बेचव लागतात. तर उकळत्या पाण्यामध्ये शेवाळ्या घालून घेतल्या. आता फक्त 3 ते 4 मिनिट लागतात ह्या शेवाळ्या शिजण्यासाठी. थोड्या जाड असतील तर थोडा वेळ लागेल, परंतु बारीक असतील तर लगेच शिजतात त्या झटपट. या मीडियम आकाराच्या आहेत, तर 4 ते 5 मिनिटांमध्ये छान शिजतात. आणि 4 ते 5 मिनिट झालेली आहेत, शेवाळ्या चांगल्या शिजल्या आहेत. आता ह्या शेवाळ्यांना चाळणीमध्ये काढून घ्यायच्या आहेत आणि त्याच्या खाली एक भांडं ठेवायचं, म्हणजे त्याच्यातलं सगळं पाणी जे आहे ते निघून जाईल. तर या ठिकाणी चाळणीमध्ये मी शेवाळ्या घालते. सगळं पाणी खाली निघून जातं आणि ह्या शेवाळ्या आता थोडंसं पूर्ण वाफ याची निघू जाऊ द्यायची आणि मग नंतर आपण पुढची प्रोसेस पाहूया. तर या ठिकाणी अशाच पद्धतीने अजूनसुद्धा बऱ्याचशा ठिकाणी अशा पद्धतीच्या शेवाळ्या खाल्ल्या जातात. तर अशा उकळून घेतलेल्या शेवाळ्या आहेत, चाळणीमध्ये घातल्या, त्याची पूर्ण वाफ निघून गेल्यानंतर आता आपण एका सर्विंग डिशमध्ये थोड्याशा शेवाळ्या काढून घेणार आहोत. अगदी सोपी आहे. म्हणजे एखाद्या दिवशी जेवणाचं काही आपण जेवणामध्ये सुद्धा ह्या शेवाळ्या बनवल्या जातात. फक्त शेवाळ्या खाल्ल्या जातात, दूध शेवाळ्या. त्याच्याबरोबर पापडचा कुसमूर असेल, चपाती असेल. तर अशा पद्धतीने शेवाळ्या एका डिशमध्ये काढून घेतल्या. याच्यामध्ये आता आपण दूध घालणार आहोत. आता दूध घातल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला साजूक तूप घालायचं आहे. आवडत असेल तर घाला, पण छान लागतं. साजूक तूप घालायचं मस्त 1-2 चमचे आणि साखर घालायची आहे. आता या ठिकाणी तुम्ही दुधामध्ये साखर विरघळून घेऊ शकता, परंतु मी इथंच शेवाळ्यांमध्ये तुम्हाला दाखवते आहे. म्हणजे गोड दूध आपण शेवाळ्यांमध्ये घालू शकतो. साखरसुद्धा घालून घेतलेली आहे आणि आता मस्त अशा या ठिकाणी आपल्या एकदम सोप्या पद्धतीने दूध शेवाळ्या तयार झालेल्या आहेत. एखाद्या दिवशी स्वयंपाकाचा कंटाळा आला ना, की नुसत्या दूध शेवाळ्या खाल्ल्या तरी देखील आपलं पोट मस्त भरतं. आणि स्वयंपाक नेहमी तेच तेच खाऊन कंटाळा येतो. अशा पद्धतीने आपण एखाद्या दिवशी ह्या शेवाळ्या बनवू शकतो. तर साखर आणि दूध, तूप मस्त मिक्स करून घेतलेलं आहे आणि या ठिकाणी आपल्या छान अशा चविष्ट मस्त दूध शेवाळ्या तयार झालेल्या आहेत. या शेवाळ्या नवरदेव पारावर जातो त्यावेळेस त्याला आवर्जून खाऊ घातल्या जातात. अशाच पद्धतीच्या दूध शेवाळ्या भरपूर ठिकाणी अजूनसुद्धा बनवल्या जातात, मस्त पोटभर खाल्ल्या जातात. दूध शेवाळ्या ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल, अगदी साधी आणि सोपी आहे, तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.